नमस्कार मित्रांनो, मंडळ आपला बरे आहे या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत। शुभ सकाळ मित्रांनो, वाजले आहेत सकाळचे 8:30 आणि आज आहे तारीख 4 जुलै 2025। आज असतो आपला वाढदिवस। बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग बनवतोय, काही टाईम मिळत नसल्यामुळे थोडं ॲडजस्ट करून घ्या। शॉर्ट व्हिडिओ बनवतोय, नक्की पहा आपले व्हिडिओ। तर मित्रांनो, आज आहे आपला वाढदिवस आणि आपण आज जाणार आहोत मुंबईला। माझ्यासोबत आहे सुशांत। आता सध्या मी इथून वाकडला जाणार, वाकडवरून पनवेल असा आता सध्या आपला प्रवास आहे। पनवेलला आपले भाऊ सुशांत येतील, त्यांच्यासोबत आपण आज मुंबई फिरणार आहोत। माझी बरेच दिवसापासून इच्छा होती की जीवदानी आईचं दर्शन घ्यायचं, तर आज फायनली तो दिवस आला आहे। आपण आज दर्शन घ्यायसाठी जीवदानी मातेचं जाणार आहोत। मी तुम्हाला ते सर्व दाखवीन, तुम्ही व्हिडिओ हा कंटिन्यू पहा। आपण भेटू थोड्याच वेळात। चला मित्रांनो, आपल्याला निघायचं आहे। पाऊस पण पाहू शकता, पाऊस पण थोडा कमी आहे। जाऊ, सोन्या आपल्याला सोडायला येते वाकडपर्यंत। तिथून मग जी कोणती प्रायव्हेट बस मिळेल त्याने आपल्याला पनवेलपर्यंत जायचं आहे। चला तर मग। वाकडच्या इथे आलोय आणि पाहू शकता ह्या अशा 7 सीटर गाड्या मुंबईला पळत असतात डेली। त्या गाडीतून आता आपण पनवेलपर्यंत जाणार आहोत। तर चला तर मग, नाही जास्त वेळ लागणार नाही आपल्याला, 1-1.5 पावणे 2 तासात पनवेलपर्यंत आपण जातोय। तिथे येऊन गेल्यानंतर सुशांतला फोन करू। पाऊस पण चालू झाला आहे, तर आपल्याला आता गाडीत बसावं लागणार, ऑप्शन नाही। आपण आता भेटू डिरेक्टली पनवेलला। फायनली आपण आता खारघरला पोहोचलोय। पनवेलला उतरलो नाही आपण, कारण सुशांत म्हणला की डायरेक्टली खारघरला आहे, म्हणजे त्याला माहीत असेल इकडे जवळपास कुठे। त्यामुळे आता आपण खारघरला उतरलोय। पाहू शकता हा पाठीमागे मेन हायवे। तर इथून आपल्याला खारघर रेल्वे स्टेशनपाशी जायचं आहे। तो तिथे येणार आहे। आपल्याला काय जास्त इकडचं माहिती वगैरे नाही, पण आपण ट्राय करू। याच्या आधी 1-2दा आलो होतो मी, सानपाडा ह्याच्याकडे आलो होतो। सानपाडा इकडे आहे ना, तिकडे आलो होतो। आता आपण फायनली खारघरमध्ये आहोत। मुंबई खारघर इकडचं असं आपल्याला माहीत नाही, तरी पण आपण ट्राय करू। आपण आता खारघर रेल्वे स्थानकापाशी आलो आहोत। पाहू शकता मित्रांनो, पुण्याहून काय मुंबई जास्ती मित्रांनो लांब नाही आहे। 125 किलोमीटर पनवेल आहे, त्यामुळे इथे जास्ती वेळ लागला नाही। 1.5 तासात इथं आपण पोहोचलो आहे खारघर रेल्वे स्थानकापाशी। तर इथे आपले मित्र भाऊ सुशांत भाऊ येणार आहेत, त्यांच्यासोबत आपल्याला आज पूर्ण दिवसभर फिरायचं आहे मित्रांनो। थोड्याच वेळात आता इथे आपले भाऊ सुशांत, मित्र भाऊ सर्वच कायम वाईट प्रसंगात आपल्या सोबत असणारे सुशांत भाऊ आता थोड्याच वेळात इथे येतील। कॉल केला त्यांनी, आता 2 मिनिटात येतो म्हणलेत। भाऊ आपण वाट पाहू थोड्या वेळ। मित्रांनो पाहू शकता आपली जाणी जिगर आलेला आहे। चला तर मित्रांनो, आता आपल्याला पुढचा प्रवास करायचा आहे। बाकीच्या सर्व गोष्टी तुम्हाला दाखवीन मी मित्रांनो। आता मस्त इथे खारघरला चहा नाश्ता करून घेऊ, मग आपला फिरत बसायचं। खूप भारी वाटतंय स्वतःसाठी एक दिवस काढल्यानंतर। मस्त इथं नाश्ता केला, चहा आता पिऊन घेऊ।
मित्रांनो, स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे. जेव्हा खरंच काही गोष्टी अशा आयुष्यात घडतात की ॲटोमॅटिकली माणूस स्वतःला वेळ द्यायला चालू करतो. भारी वाटते जेव्हा स्वतःला वेळ देतो आपण. वर्षातनं एक दिवस आपला असतो एन्जॉय करून घ्यायचा. मी पण आज खूप एन्जॉय करून घेणार, फिरणार खूप. मग संध्याकाळी आरामात सगळं झालं की फिरून मग घरी जाणार. मित्रांनो चला, आता आपल्याला खारघरवरून पुढे जायचंय. मित्रांनो पाहू शकता मुंबईची लाईफ. बऱ्याच वेळानंतर 2 तास झाले असतील. आता फायनली आपण विरारला पोहोचलोय. फायनली 2.5 तासाच्या प्रवासानंतर जीवदानी मंदिरच्या पायथ्याशी आपण पोहोचलोय. पाहू शकता खूप जोरात पाऊस चालू झाला आहे, त्यामुळे थोडं साईडला आम्ही पण थांबलोय. थोड्या वेळ पावसाची वाट बघू. थोडा पाऊस कमी झाला की आपल्याला पुढे जायचं आहे. तुम्हाला ते सर्व दाखवतो. मित्रांनो पाहू शकता खूप जोरात पाऊस चालू झाला, त्यामुळे इथे रस्त्यावरती जाम पाणी झालं. पाहू शकता पायथ्यालाच खूप भारी भारी दुकानं आहेत. चला मित्रांनो, आपण आता जीवदानी देवी देवस्थान पायथ्याशी आहोत. पाहू शकता बऱ्याच वेळानंतर मित्रांनो आपण आता जीवदानी मातेच्या पायथ्यापाशी, मंदिराच्या पायथ्यापाशी आलो. पाऊस पण जोरात चालू झाल्यामुळे पूर्ण थोडा भिजलो आहे. चेहरा पण ऑइली झाला आहे. पाहू शकता. चला मित्रांनो, आता पायऱ्या चढून आपल्याला आता मातेचं दर्शन घ्यायसाठी वरती जायचं आहे. मित्रांनो फायनली आपण जीवदानी आईचं दर्शन वगैरे घेऊन टोटल 1400 पायऱ्या आहेत. 1400 पायऱ्या चढून जीवदानी आईचं दर्शन घेऊन आपण आता थोडं पुढे आलो आहोत. कारण आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही, मोबाईल वगैरे अलाउड नाही. त्यामुळे थोडं पुढे येऊन आपण शूटिंग करतोय. पाहू शकता ते मागे. खूप भारी आहे इकडे. खूप भारी वाटलं आल्यानंतर. ही ट्रिप खूप भारी वाटलं, कारण बऱ्याच दिवसानंतर ही ट्रिप मी काढली. खूप भारी वाटलं. इकडे मोबाईल अलाउड नसल्यामुळे मित्रांनो आपल्याला शूटिंग करता येत नाही. चला, दर्शन मिळालं, खूप भारी वाटलं. आता आपल्याला मंदिराच्या बाहेर जायचं आहे. प्रसन्न झालं मन मित्रांनो. मित्रांनो दर्शन वगैरे घेऊन इकडे पाहू शकता इकडे बैठक व्यवस्था आहे. मी पण इकडे आलो आहोत. थोडा वेळ इथे आता आराम करू 10-15 मिनटं, आणि मग आपल्याला परतीचा प्रवास घ्यायचा आहे. थोडा वेळ इथे आता आराम करू. मित्रांनो चला तर आता थोडा वेळ आराम केला आणि आता आपल्याला घरी जायला निघायचं आहे. वाजले आहेत 4:30. जायला वेळ होईल खूप, कारण गर्दी पण खूप असेल आता संध्याकाळी. होऊ शकता. आता आपल्याला निघायचं आहे आणि उतरायचं आहे खाली. महत्त्वाचं म्हणजे टोटल थोड्या पायऱ्या. चला पुढे आता भेटू.
पायऱ्यापाशी. जीवदाने आई दर्शन वगैरे घेऊन पायथ्यापाशी आलोय. खूप भारी वाटलं. आता परतीचा प्रवास आपल्याला करायचा आहे. आजचा दिवस कधी निघून गेला कळलं सुद्धा नाही. खूप एन्जॉय केली आजच्या दिवसामध्ये. ट्रेनचा प्रवास केला, सुशांतबरोबर फिरलो, मस्त वाटलं. आता पायथ्यापासून जायला स्टेशनपर्यंत रिक्षा वगैरे बघू आणि आपण आता स्टेशनला जायचं आहे. खूप असं मित्रांनो, आता आपण इथून विरारला जाणार आहे. विरारवरून पनवेलला सुशांतच्या रूमवरती जाऊन थोडं फ्रेश वगैरे होऊन मग रात्री आरामात जेवण वगैरे करून आपल्याला पुण्याला जायचं आहे. आपल्या मोबाईलची पण थोडी बॅटरी लो झाली आहे, तर आपल्याला हा व्हिडिओ आता इथेच थांबवावा लागेल. तर आपण भेटू आता मित्रांनो डायरेक्टली घरी. फायनली वाजले आहे 9:30 आणि आपण आता आलो सुशांतच्या घरी पनवेलला. जरा उशीरच झाला यायला, कारण थोडं इकडे तिकडे फिरलो आणि फायनली आपण आता घरी आलो आहे. तर आपल्याला हा ब्लॉगसुद्धा मित्रांनो एडिट करायचा आहे. खूप एन्जॉय केली, दिवसभर फिरलो खूप. आजचा दिवस आपल्यासाठी होता. आपण खूप फिरलो, एन्जॉय केली आणि फायनली आता आपण आपल्या भावाच्या सुशांतच्या घरी आलो आहे. तर थोडं इथं आराम करू, जेवण वगैरे करू मस्त. हा ब्लॉगसुद्धा आपल्याला एडिट करायचा आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच वॉचिंग. बाय.